मी पक्षाकडे माझ्या पदाची मागणी केलेली नाही. मला पक्षाने आदेश दिला की तुम्हाला काम करायचं आहे आणि आदरणीय साहेब सांगतील ते आम्ही करतो. राहिली दुसरी आव्हाने म्हणताना आव्हान हेच आहे की जे भारतीय जनता पक्षाने ह्या शहरात गेल्या 7-8 म्हणून ज्यावेळेस 5 वर्ष ते 17 ते 22 होते सत्तेत आणि त्यानंतर प्रशासन लावलेलं आहे आणि प्रशासन सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर काम करते. तर आपण 9 वर्ष त्यांचीच सत्ता भोगली आहे आणि आम्ही पाहिलेलं आहे की पाण्याचा प्रश्न असेल, बऱ्याच गोष्टीच्या त्यांच्या पक्षातल्या 2 आमदारांची भांडणं असतील, हा त्यांचा विषय आहे. परंतु त्याच्यामुळं महानगरपालिकेकडे त्यांचं टोटली दुर्लक्ष झालेलं आहे. ती घडी नीट बसावी आणि महापालिकेत चांगलं नवीन बॉडी यावी आणि ती चांगली काम करणारी बॉडी येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. तेच आमच्यासमोर आव्हान. कोण गेल्यानंतर ते काही व्यक्ती कमी नसते, प्रत्येक व्यक्तीला महत्व असतंच. त्यांच्यामुळे काय चांगलं आणि काय नुकसान होईल, परंतु शेवटी आता त्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर राखतो आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू. आता मी सांगू शकत नाही, पण निश्चितपणे तुम्हाला येत्या 15 दिवस निवडणूक जाहीर व्हायच्या आधी सांगेन. प्रथमेश कुठे सक्रिय त्या बैठकीत असा विषय काही झालेलाच नव्हता. तिथं असा विषय झाला होता की मागच्या वेळेस का आघाडी झाली नाही. आता का आघाडी झाली नाही हे गेलं ना 2017 नंतर आज 9 वर्ष झाले. आता आम्ही पुढे आलोत. मागं कोण आम्ही चुका केल्यात का काँग्रेस पक्षाने चुका केल्यात हे महत्वाचं नाही. आज मी म्हणाल्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे न्यायचा असेल तर आम्हाला एकत्रच यावं लागेल आणि आमचं भूमिका माझ्या पक्षाची निश्चितपणे सगळ्या भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांना एकत्र करून काम करण्याची आणि मतविभागणी होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. साहेब 26 प्रभाग आहेत. 26 प्रभागामध्ये आपल्याकडे पोलिंग एजंट नाही आहे, बूथ एजंट नाही आहे, कार्यकर्त्यांची फुलिंग नाही आहे आणि काँग्रेसकडे ती सगळी यंत्रणा आहे. काँग्रेस तुम्हाला कशावर मनगोटीवर घेईल, कशा खांद्यावर घेईल तुम्हाला? नाही, हे कसं आहे, अजून याबद्दल आमची भूमिका मी तुम्हाला सांगितली, परंतु आमच्या अजून त्याबद्दल बैठका झालेल्या नाहीत. बैठका झाल्यावर त्यावेळेस आणि बूथ यंत्रणा नाही वगैरे असं नाही. आता होते मधल्या काळात काय कमी जास्त होत राहते. संघटनेत इलेक्शन आल्यावर त्या इलेक्शनच्या मोडवर लोक येतात, तसं आम्ही पण येऊ आणि निश्चितपणे चांगला रिझल्ट देऊ.